बाईसाहेब, डब्याच्या नावाखाली पैसे आणि अजून काय काय पुरवताय त्या डॉक्टरला? का तुला काय करायचंय ग? डॉक्टरांना बरं वाटत नाही ना म्हणून गोळ्या देत्या आणि वाईच पैसे दिलं तर तुझं काय बिघडलं? कधी काय गरज पडेल सांगता येते का? त्याला काय धाड भरली तिकडे आजारी पडायला? पोलिसांनी चांगला चोपून काढलेला दिसतोय त्याला. पण काय ग, हे पैसे कशासाठी लागतात त्याला? तिथं धड फुटकी कवडी मिळाना झाली आम्हाला आमच्या वाट्यातली, आणि तुम्ही पुरवा त्यांना पैसे. ए ते काय आपले पैसे नाही, डॉक्टरांचेच पैसे आहेत ना म्हणून देते त्यांना. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. मला मागा एकदा सांगितलं होतं, या गावचं जावं आहे ना म्हणून तुमचं ऐकून घेतोय सगळं, नाहीतर दात पाडला असं तुमचं एका चुकीतच. आम्ही काय मनाचं बोलतोय वय? ते मॅडम कोर्टर काय म्हणत होत्या, ती लोक बाहेर ऐकत होते ना, आम्हाला सांगत होते. ती म्हटलं मी मग तो अंडाला चिकट टेप लावा म्हणजे थोबाड बंद होईल तुमचं. अरबाजा, हे कोणाचं पैसे आहे ती आणि इथं कशाला आणलं? हाव बाबू दादा, गावातल्या लोकांनी स्वतःच्या इच्छानं गोळा केले ते सगळं. स्वतःच्या इच्छेनं? अहो बाबू दादा, डॉक्टरांना जामीन मिळावा म्हणून एका बुक्कीत करून अर्ध्यापेक्षा जास्त लोकांकडून पैसे घेतले त्याने. काय चुकीचं केलंय मग? हा, डॉक्टरांनी एवढं केलंय गावासाठी, गावातल्या लोकांसाठी. मग गावातल्या लोकांनी स्वतःचे किस्से मोकळे केले जरा डॉक्टरांसाठी, तर काय लगेच भिकेला लागणार बाहेर ते? ए भाऊ, आणि कर, ज्याचं काम त्यानंच करावं. तू हिशोब करायला लागला तर हिशोब करता करता रात्र व्हायची. आल्या काही असं पैसे मोजते ती वय? मी लेका नुसता वास घेऊन सांगतो किती पैसे येतं ते. आणा इकडं, तुम्हाला जमत नसलं मी मोजून देतो. आपल्याला नोटा मोजायच्यात, गायब नाही करायच्यात. हे 40,000 आहेत. 40,000? नका, लयच कमी पैसे आहेत. लाखभर रुपये तर पाहिजे. माझ्याकडे होतं ते सगळं दिलेलं का नाम आहे. रवीनाला फोन करून विचारतो घरी काय पैसे आहेत का. मी पण माझ्या मॉल मध्ये जेवढे होते तेवढे दिलेत पैसे. आता तुम्हीच. आपल्याकडे बघायचं नाही, आपलं पाकिट आत आहे. आताच आहे ना, अमेरिकेला नाही जायचं रे तुम्हाला. जा घेऊन या, जा. अरे आणलं असतं, पण मी कसं असं कॅश न कधी व्यवहारच करत नाही. माझं व्यवहार कसं लाखात कोटीत असते, ओनली कार्ड पेमेंट, म्हणून माझ्या पाकिटात पैसे नसतात. आता एटीएम वरून काढून आणले होते तुम्हाला. बजा, अरे पुरीच्या लग्नात लय खर्च झालाय, काहीतरी बघायला पाहिजे. मंगल 5,000च निघतील. या पैसे आणलेत. कुठे? थांबा की. एवढंच? थांबा की, आणलेत अजून. गोळ्यांचं काय? गोळ्या मी आणल्या होत्या, पण पोलिसांनी डबा चेक करताना त्या काढून घेतल्या. पण नशीब माझं डोकं चाललं आणि येता येता ते पैसे सँडल मध्ये टाकून आणले. ओळखायच का डिंपल तू? गोळ्या कोणी डब्यातून आणता का? भाजी आहे का ती? आता पुढच्या वेळी येताना नीट लपून आण. छान, म्हणजे त्यांनी मला पकडलं तर मी बसते जेलमध्ये. डिंपल, तू गोळ्या लपवल्या म्हणून तुला कोणीही जेलमध्ये टाकणार नाहीये. तुला मला बाहेर काढायचं ना, थोडी तरी रिस्क घ्यावी लागेल. आणि काय ग डिंपल, तूच म्हणायचीस ना मला, डिंपलला सिंपल समजू नका. डिंपल अशी आहे, डिंपल तशी आहे. काय झालं आता? काय झालं? लय काय काय झालंय. आपला वाडा सील केलाय. काय? पोलिसांनी शोधाशोध सुरू नाही केली? नाही, म्हणजे अजून तरी नाही चालू केलं. डिंपल ऐका, काही करून आज रात्री कृपाची डेड बॉडी तू तिथून लपवायचीस. बजा, तू त्या डॉक्टरला खूप मानतो ना, तर विचार ना माझी रेश्मा कुठे. मला एकदा भेटायचं रे तिला. मला ना
मला प्रचंड त्रास आहे रे, कोणालाच कसं समजत नाही. अहो विजू भाऊ, डॉक्टरांचा आणि रेश्मा वहिनीचा काय बी संबंध नाही. हे आरोप सगळे खोटे आहेत. हे गप. खोटं बेटा काय आहे? मी सांगतोय ना, ऐक माझ्या रेशमाला त्या डॉक्टरनेच गायब केलंय. तो मरणार, तो फासावर लटकूनच मरणार. विजय भाऊ, जेवढं तुम्हाला मानतो का नाही मी, तेवढंच डॉक्टरांनी मानतो. त्यामुळे तुमचं सगळं गपगुमान ऐकून घेतोय मी. पण यापुढे एक बी शब्द वावगा मी ऐकून घेणार नाही. नाहीतर माझ्याशी बोलतोस तू? नाहीतर काय करणार तू? बोलणार, एकदा ना हजारला बोलणार आहे तो डॉक्टर फ्रॉड आहे, फ्रॉड आहे, फ्रॉड आहे. विजय भाऊ, बजा, तर डॉक्टरने ना सगळं माझ्या डोळ्यासमोर केलंय. मीच मूर्ख होतो, मला तेव्हा कळलं नाही. आम्ही उपचाराच्या नावाखाली ना आणि माझ्या रेशमाचा गैरफायदा घेतला रे. मी पण तेवढा जबाबदार आहे. मी तिला नसता त्रास दिला ना तर ती डॉक्टरकडे गेली नसती. मी त्रास दिला म्हणून ती त्या डॉक्टरकडे गेली. मी त्या हरामखोराने तिचं आयुष्याची वाटच लावली. सोडणार नाही मी त्याला. कुत्र्याच्या मोतीनं मारणार आहे तो. फासावर तडपून तडपून मारणार आहे तो डॉक्टर. विजय भाऊ, माझा अंत बघू नका. मी शेवटचं सांगतोय तुम्हाला, यापुढे मी बोलणार नाही. डॉक्टर माझ्यासाठी देव माणूस आहे. देव माणूस? अरे हा रे. डिंपल, अगं काय करतेस इथं? अगं ते हा, ते बागेचं काम करायचं होतं ना, म्हणून फावडं घ्यायला आली होती. डिंपे, अगं तुझ्या डोक्यावर काय परिणाम झाला का काय लगीन मोडलं म्हणून? तिकडं तर तुझा होणारा नवरा जेलमध्ये फटकं खातोय आणि तुला बागेचं पडलंय. बघू बरं, ताप बिप तर नाही ना आला तुला? डिंपल, काय झालं? अगं मम्मी, मला डॉक्टरांनी सांगितलंय हॉटेलवर लक्ष दे आणि बागेतले बी काम कर. तुला माहित आहे ना त्यांचा झाडांवर किती जीव आहे, म्हणून आली होती. एवढंच ना, मग आम्हाला सांगायचं, आम्ही केलं असतं. अक्का, आपण करूया. ए नाही 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 नाही, याडबीड लागलं का काय तुला? मी असली काम करणार नाही. हा डिंपल, अगं मी ह्यांना सांगते बागकाम करायला. हा, तू भाकऱ्या करून घे, रातच्या जेवणाला उशीर नको हुयाला. चालतंय. काय गो डिंपे, हसायला काय झालं तुला? कुठं काय काय नाही झालं. बया मंगले, पोरगी लईच येड्यागत करायला लागली ग. हिच्यावरून ते लिंबू नाही तर काहीतरी तुकडा बिकडा उतरून टाक बया. हळदीच्या अंगानं अख्खं गाव हिंडली, त्या जेलमध्ये बी जाऊन आली. नक्कीच हिला काहीतरी बाहेरची बाधा बिधा झाली असणार. हा होय अक्का, खरं आहे तुमचं. हिच्यावरनं तुकडा ववाळून टाकती. काय खरं आहे? मला काय बी झालं नाही, मी एकदम ठणठणीत आहे. तुम्ही जावा, मी येते. जा. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.